तर गाईज ह्या बास्केटमध्ये आम्ही किटन्सला घेतलंय आणि सेपरेट बास्केट नाही करू शकत बिकॉज दोनच बास्केटचं आहे. आणि ही थोडीशी कमजोर सारखी म्हणजे थोडी बास्केट मजबूत नाही आहे की शोभूत्रात राहू शकेल. तर शोभूला आम्ही ह्या बास्केटमध्ये घेतलंय. तर लेट्स गो अँड डू हीज वॅक्सिनेशन अँड देअर चेकअप. सो लेट्स गो. यार प्लीज आला घ्या पटकन. गाईज जॉनी पण आलाय. आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन चाललोय तर बघायला. जॉनी, आम्हाला खूप क्यूट डॉग्स आणि कॅट तिथे बघायला भेटतात जेव्हा आम्ही हॉस्पिटल व्हिजिट करतो. आणि तुम्ही बघा हा डॉग पण किती क्यूट होता आणि ही डॉग पण खूप प्रिटी आणि क्यूट आहे यार, खूप क्यूट होती. मग सगळ्या डॉग्स पेशंटनंतर आमचा नंबर होता. मग आम्ही गेलो आणि हिच्यासोबत थोडीशी मस्ती करत होतो बिकॉज यार सगळेच आजारी आहे आणि आम्हाला त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे. आणि ह्याच्यामधली ही जी कलरफुल कॅट आहे ती खूपच आजारी होती आणि ही मम्मीला सोडतच नव्हती बिकॉज त्यांना माहिती आता डॉक्टरकडे आलो आहे तर काही ना काही इंजेक्शन हे सगळं होणार म्हणून ती ना मम्मीला सोडत नव्हती. आणि हे दोघं मस्त बसले. आता शोभूला घेऊन बाहेरच बसली आहे. मला डॉक्टर बोलले की ह्याचं वॅक्सिनेशन होणार नाही आणि आता त्या तिघांना ग्लुकोज लावलेला आहे. ते आहेत आतमध्ये बसलेले. त्याचं वॅक्सिनेशन आफ्टर 50 days होणार बिकॉज व्हायरस आता चालू आहे तर मग कोणाला इन्फेक्शन असेल काय असेल तर मग डॉक्टर बोलले की 15 days नंतर जे चांगल्या माणसं आहेत त्यांचं वॅक्सिनेशन होईल. आणि गाईज डॉक्टरकडून जेवढा प्रयत्न होणार तेवढी डॉक्टरनी तर केलेलाच आहे. आपण बघतोय आणि आम्ही बघितलंय त्या लोकांना ग्लुकोज सलाईन सगळं दिलं, इंजेक्शन वगैरे सगळं. आणि हिची गॅरंटी थोडी कमीच होती तर आम्ही तीच होप पकडून बसलो होतो की ही लवकरात लवकर नीट व्हावं, बस हेच आम्हाला वाटत होतं. हीटवर ठेवलेलं आहे म्हणजे तिचं अंग जरा गरम राहायसाठी हे केलेलं आहे आणि तिची गॅरंटी तर सांगितली नाही आहे. लेट्स होप सी काय होतं. कोणाची डेट जर होणार आहे तर ऑफकोर्स ती होणारच आहे बिकॉज आपण त्याला थांबू तर नाही शकणार. आम्ही खूप प्रयत्न करतो आमच्याकडून जितकं होतं आहे तितकं. बट आय होप की एव्हरीवन विल बी सेफ. लेट्स सी काय होतं. आता सध्या तर ह्याचं वॅक्सिनेशन नाही आहे आणि ही इज वेल गुड ना. त्याला काहीच झालं नाही. आम्ही फक्त असंच वॅक्सिनेशन करायला घेऊन आलतो आणि बाकीच्यांची तब्येत जरा खराब आहे, ह्याची आहे व्यवस्थित. लेट्स सी. आता त्या लोकांचं चालू आहे आतमध्ये. हे बघा आता त्या लोकांना लावलं ग्लुकोज वगैरे. 15 minutes नंतर आपण मग जाऊया घरी. आणि खरं सांगू तर माझ्या मनात ही इच्छाच नव्हती की ही मला सोडून जावं. आणि थोड्या वेळाने आम्हाला कळलं की तिची डेट झाली आहे. तो इट वॉज सो सॅड फॉर मी आणि मी तिला खूप लाड केला होता. इट्स ऑल गॉड्स चॉईस.